तर मंडळी, तर इथे मी कुकर घेतला. कुकरमध्ये मी बटाटे कापून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करणार. इथे मी लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर घेऊन खलबत्त्यात बारीक चिरून घेणार आहे. इथे बटाटे बॉईल झाले, तर बटाटे थंड करण्यासाठी आपण काढून घेणार आहे आणि बटाट्याच्या साली काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि बटाट्याच्या साली काढून झाल्यावर आपल्याला बघा आपल्या साली काढून रेडी झालेले आहेत इथे. तर आपण मस्त असा स्मॅश करून घेणार आहे बटाटा. कढईमध्ये इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी राई ॲड करणार आहे, थोडासा कढीपत्ता आणि मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर जे आपण खलबत्त्यात वाटून घेतलेलं तर त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करून परत व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. आणि ते मी बटाटा आपला जो क्रश करून घेतलेला तो टाकला, थोडंसं मीठ टाकलं आणि व्यवस्थित तो मसाला बटाट्याला लागेपर्यंत आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा बटाट्याचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. खूप छान झालेली भाजी चवीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आता इथे मी बटाट्याचे गोल गोल असे वडे बनवते आणि मी 15-16 बटाट्याचे वडे बनवलेले. इथे मी घेतले बेसन पीठ. पिठामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ मिक्स करून पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाही असं पीठ मिक्स करायचं. मी पिठात सोडा ॲड नव्हता केला. ते कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी. तर आता मी त्याच्यामध्ये एक एक बटाटा वडा सोडणार आहे आणि व्यवस्थित असा बटाटा वडा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित असा फ्राय करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी 3 बटाटे वडे टाकले तेलामध्ये. एक साईडून फ्राय झाले, त्याच्यामुळे आपण आता पलटी करून घेतलेले आहेत. आता दोन्ही साईडून मस्त असा वडा आपला गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे दोन्ही साईडून. आणि इथे आपले वडे दोन्ही साईडून गोल्डन क्रिस्पी असे झालेले आहेत. तर पाहू शकता खूप सुंदर झालेले. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.